नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब फॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली मित्रांनो, नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पदनिर्मितीबाबतचा हा इथं जी आर आलेला मित्रांनो. तिथं नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहे. त्याचा इथं जी आर झालेला आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे 31 जुलै 2025चा. ओके, चांगली फॉर्च्युनिटी असणार आपल्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कधी करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार. शेवटपर्यंत बघायचा या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची भरती निघालेली मित्रांनो, नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पदनिर्मितीबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून. तारीख असणार 31 जुलै 2025चा लेटेस्ट असा जी आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जे की आपण जाणून घेऊ. आता उपयुक्ता वाचा येथील क्रमांक 2 ते 9 येथील शासन निर्णयामध्ये अनुक्रमे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, 2 नंबरला चाळीसगाव जिल्हा जळगाव, 3 नंबर भडगाव जिल्हा जळगाव, फलटण जिल्हा सातारा, उदगीर जिल्हा लातूर, खामगाव जिल्हा बुलढाणा, वैजापूर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, ओके, मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. या नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी विविध संवर्गातील 241 पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्त यांनी संदर्भाधीन क्रमांक 10 येथील 20/3/2025च्या पत्रामध्ये शासनास सादर केला आहे. त्यास अनुसरण मोटार वाहन विभागातील नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, आता त्याच्यामध्ये शासन निर्णय दिलेला आहे तो की आपण जाणून घेणार आहोत. शासन निर्णय. मोटार वाहन विभागाच्या अधिपत्याखाली इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, चाळीसगाव जिल्हा जळगाव, भडगाव जिल्हा जळगाव, फलटण जिल्हा सातारा, उदगीर जिल्हा लातूर, त्याच्यानंतर खामगाव जिल्हा बुलढाणा, वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मीरा भाईंदर जिल्हा ठाणे याच्यामध्ये नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी विविध संवर्गातील एकूण 220 नवीन नियमित पदे आणि 21 वाहन चालकांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करण्याचा प्रस्ताव माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेली आहे मित्रांनो. ओके, त्यास अनुसरण खालील प्रमाणे एकूण 220 नवीन नियमित पदे व 21 वाहन चालकांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेमार्फत अशी 241 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, 220 नियमित पदे असणार आहे, 21 पदे असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे. ओके, त्याच्यामध्ये गटाची पदे असणार आहे, नियमित पदे असणार आहे, पदनाम वेतन श्रेणी असणार आहे आणि निर्माण करण्याची पदे दिलेली आहे. उपप्रादेशिक परिवहन S20 सॅलरी असणार 56,100 ते 1,77,500. याच्यामध्ये 6 पदे असणार आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन S18 सॅलरी असणार, याच्यामध्ये 49,100 ते 1,55,800 एवढा पगार असणार. याच्यावर 9 पदे बघायला मिळतात. मोटार वाहन अधीक्षक S16 सॅलरी असणार आहे, 44,900 ते 1,42,400 एवढा पगार असणार. याच्यामध्ये 43 पदे बघायला मिळतात. त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी S14 सॅलरी बेस असणार आहे, याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार. 60 पदे असणार आहे. ओके, त्यानंतर प्रादेशिक अधिकारी S15 सॅलरी असणार यांना, याच्यामध्ये 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार. याच्यात 8 पदे बघायला मिळतात. कार्यालयीन अधीक्षकसाठी S14 सॅलरी, याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार आहे. याच्यात 13 पदे बघायला मिळतात. वरिष्ठ लिपिकसाठी S8 सॅलरी असणार आहे, 25,500 ते 81,100, याच्यामध्ये 21 पदे बघायला मिळतात. लिपिक टंकन लेखन S6 सॅलरी असणार, याच्यामध्ये 19,900 पण 63,200 एवढा पगार असणार. 60 पदे बघायला मिळतात. ओके, याच्यामध्ये एकूण इथं नियमित पदे असतात 220 पदे, जसं की तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता तुम्हाला जर घ्यायचा असेल तर नियमित पदांमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथं असणारे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारी पदे, ज्यामध्ये पदनाम हे वेतन श्रेणी दिलेली नाहीये आणि पदे किती ते बघून घेऊया आपण आता. याच्यामध्ये वाहन चालकासाठी 21 पदे असणार आहे. ओके, याचा पगार निश्चित केलेला नाहीये, बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे कटांची भरतीवर. ओके, ज्या पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यास मान्यता दिलेली आहे, त्या पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेताना शासक परिपत्रक वित्त विभाग दिनांक 27/4/2022 मधील तरतुदांचे काटेकोरपणाने पालन करावे. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे उपयुक्त नियमित पदांच्या वेतनासाठी येणारा खर्च, मागणी क्रमांक, वेतन व मागणी वेतन स्तर बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची, पदांच्या वेतनासाठी येणारा खर्च कटांतरी सेवा लेखाशीर्ष मंजूर करण्यात आलेल्या त्या आर्थिक वर्षातून मंजूर करण्यात यायचा आहे मित्रांनो. ओके, असं सांगितलं आलेलं आहे. ओके, त्याचा आदेश आलेला आहे मित्रांनो मुख्य सचिवांकडून. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. अशी बंपर भरती येणार मित्रांनो. जी आर आलेला 31 जुलै 2025 ला. ओके,
तर खूप सारी इथं बंपर भरती येणार आहे मित्रांनो. आता MPSC ग्रुप बी ची भरती आलेली, STI ची झालेली आहे, त्याच्यामध्ये पण PSI ची पदे आलेली नाही, निश्चित झालेली नाही अजून. त्यानंतर ग्रुप सी ची भरती यायची बाकी. त्यात लिपिक टंकन लेखन खूप सारे असे अजून राज्य उत्पादक शुल्क असे खूप सारी बंपर भरती येणार आहे मित्रांनो. ओके, आपल्याला अभ्यासाला लागून जायचं MPSC ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, अदर आपल्या ज्या परीक्षा असतील त्या शासकीय सेवेमधल्या खूप सारे मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज येणार आहे मित्रांनो. बंपर भरती आता लवकरच येईल, तर आपल्याला अभ्यासाला लागून जायचं आहे. तुम्हाला जर काही याची अपडेट आली मित्रांनो, लगे अप्लाय करायची, लगेच त्याचा व्हिडिओ मी बनवून टाकेल मित्रांनो आपल्या चॅनलवर. ओके, तर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्या, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. ओके मित्रांनो, असा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.